मंडळी, मायलेज आणि रिलायबल इंजिन पण दाखवतोय मी तुम्हाला. आपण इथे बघा, गाडीचे तुकडे बघा किती झालेत. त्याचबरोबर हे रिलायबल इंजिन देखील या रस्त्यावरती अक्षरशः छोट्या तुकड्यामध्ये पडलंय. पुढे जर आपण गेलो, तर गाडी ओळखायला पण येणार नाही कुठल्या कंपनीची आहे ती. त्यामुळे एक सुरक्षित कार, मजबूत कार मी सतत घ्या असं का सांगतोय? मी कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही किंवा मी कुठल्याही कंपनीला ओळखत नाही. पण माणसांची काळजी घेणारी आपल्या भारतामध्ये एकच कंपनी आहे आणि ती तुम्हाला माहिती आहे. ती कमेंटमध्ये नक्की मला सांगा, की माणसांची जी काळजी घेते ती कंपनी कुठली आहे? कारण त्या गाडीचं नुकसान कमी होतं आणि माणसं सुरक्षित बाहेर पडतात. इथे या गाड्या अक्षरशः तुकडे झालेत तुकडे. फक्त मायलेज आणि रिलायबल इंजिन असून चालत नाही. कारण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे रिलायबल वगैरे सोडून द्या आणि सुरक्षित